देवाने मला आधी मुलगी का बरं दिली हे मला आता समजायला लागलं. कसं तर सांगतेच तुम्हाला. त्याआधी ना आज थोडंसं सर्दीमुळं बरं वाटत नव्हतं. आमच्याकडे सध्या वातावरण ना इतकं खराब झालेलं आहे. 2-3 दिवसापासून आभाळ करत होतं आणि अचानक इतकं ऊन वाढलं ना की असं वाटतं की आताच उन्हाळा लागला की काय. त्यामुळे सर्वांना सर्दी खोकले अशी परेशानी होत आहे. तर त्यासाठीच गोळ्या औषधांची गाडी आली होती, तर मी तिथूनच औषध वगैरे घेऊन आली होती. संध्याकाळच्या वेळात या दोघांना घेऊन ना मी दूध आणण्यासाठी जात होते. दूध पण आणणं होते आणि यांना पण थोडंसं फिरून आणणं होते. तर संध्याकाळचे 8 वाजले, पण तरीसुद्धा ना आमच्या इथे असा उजेड असतो. म्हणजे आमच्या इथे संध्याकाळी 8 वाजताच्या नंतरच अंधार पडत असतो. गावी तर 6-6:30 वाजेपर्यंत होऊन जाते. संध्याकाळच्या वेळेत जेव्हा दिवाबत्ती करते ना, तर कानाची सांजत काढण्यासाठी घेते. तर कानाला असा मस्करी करत असतो माझ्यासोबत. आणि ज्या मैत्रिणी लग्नाच्या आधी तुझ्या लग्नात असं करीन, तुझ्या लग्नात तसं करीन म्हणत होत्या ना, त्या साध्या लग्नात सुद्धा आल्या नाही. चला असो, लग्न तर कोरोनामध्ये झालं तर ठीक आहे, लग्नात नाही आल्या. पण साधा एक कॉल करून सुद्धा विचारत नाही की तू कशी आहे, कशी नाही, कुठे आहेस, काहीच नाही. त्यामुळे देवाला पण ना माझी कदर आली असेल की त्याला ही मैत्रिणीची जागा भरून द्यायची असेल, म्हणूनच सानूला माझ्या आयुष्यात पाठवलं असेल कदाचित. कारण माझ्यासाठी आता माझे मुलं इतके खास आहेत ना की दुनियातली कोणतीच गोष्ट माझ्यासाठी इतकी महत्त्वाची नाही जितके माझे मुलं माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि याच आनंदात आणखी भर म्हणून देवाने कानाला सुद्धा माझ्या पदरी पाठवलं. या दोघांमध्ये माझा टाईम कसा स्पेंड होतो मलाच समजत नाही. आणि हो, लोकांच्या नजरेत मी कशी का असे ना, पण मला माझ्या मुलांसाठी बेस्ट मम्मा बनायचं आहे. त्यामुळे मी सर्व फोकस माझ्या मुलांकडे सध्या देत आहे. त्यामुळे मी कोणालाच इतकं इम्पॉर्टंट देत नाही माझ्या मुलांशिवाय. चला, माझी तब्येत जरी खराब झाली ना, तर सर्वात जास्त काळजी माझ्या मुलींना असते आणि ती काळजीने मला औषध गोळ्या देत असते आणि स्वतःच्या हाताने चारून देत असते. आणखी काय पाहिजे आयुष्यात, नाही का? चला भेटूया.